माईच्या किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आषाढ स्पेशल मसाला पुरी बनवणार आहोत, तेही मेथी टाकून। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये लसूण, कोथिंबीर, मेथी आणि जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता हे आपण वाटून घ्यायचं आहे, बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी अर्धी मेथी घेतलेली आहे, ती बारीक वाटून घेतलेली आहे आणि अर्धी जी आहे ती मी कट करून घेतलेली आहे। त्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे। एक मोठा बाउल जो आहे ना, तो मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा रवा घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे 1 चमचा। त्यानंतर मी ओवा आणि जिरं वरतून टाकलेलं आहे। ओवा आणि जिरं आपण मिक्सरमधून पण म्हणजे बारीक केलेलं आहे आणि थोडंसं वरतून म्हणजे दाताखाली जर आलं ना तर ते छान लागतं। 1.5 चमचा मी अंदाजे असेल तेल टाकलेलं आहे आणि 2 चमचे तीळ टाकलेलं आहे। तीळ बिलकुल स्किप करू नका, छान लागते चवीला, नक्की तीळ टाका। आता हे जे आहे ना, आपण छान असं मळून घेऊया। मिक्सरमधून काढलेलं जे वाटण आहे ना, ते मी आता मिक्स करते। कारण आपण पूर्ण जर वाटलं ना तर मग ते पुऱ्या जे आहे ना कडू लागतात, त्यामुळे अर्धं वाटून टाकायचं आणि अर्धे जे आहे ना ते चिरून टाकायच्या। पानं पण छान दिसतात आणि वाटून टाकल्यामुळे कलर खूप सुंदर येतो पुरीला। त्यानंतर मी अर्धा बटाटा घेतलेला आहे, जो उकडलेला आहे तो मी त्याच्यामध्ये व्यवस्थित कुस्करून घेतलेला आहे। तो आता आपण पिठासोबत मळून घेऊया। मीठ पण टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे। आता आपण छान हे पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे। यामध्ये मी मेथी, कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ना, त्यामुळे पुरीला कलर खूप सुंदर येतो आणि थोडीशी हळद टाकली ना खूप छान कलर येतो। आपलं पीठ मळून झालेलं आहे। पीठ जे आहे ना ते घट्ट मळायचं आहे। जर पीठ पातळ झालं ना, त्यामुळे का पुरे व्यवस्थित फुलत नाही। पीठ कधीही घट्ट मळायचं असतं पुरी करण्यासाठी आणि मीडियम म्हणजे सॉफ्ट मळायचं असतं आपण पोळ्या करण्यासाठी। छान असं लाटून घेऊया। पुऱ्या लाटताना ना कधीही पीठ लावायचं नाही, तेल लावायचं, कारण कढईमध्ये ते पीठ जमा होतं आणि वरती पुरीला चिपकून येतं, त्यामुळे ना ती पुरी खायला पण छान लागत नाही आणि हाताला पीठ असं होतं आणि पुऱ्या जे आहेत ना त्या काळपट दिसतात। त्यामुळे कधीही पीठ लावून तळायचं नाही, तेल लावून तळायचं। मीडियम साईजच्या लाटायच्या। खूप पातळ जरी लाटल्या ना तरीही पुऱ्या फुलत नाहीत आणि खूप जाड झाल्या ना तरीही फुलत नाहीत। मीडियम साईजच्या लाटून घ्यायच्या, कोणत्याही साध्या पुऱ्या असो कोणत्याही असो। हे बघा, या पद्धतीने मी लाटलेल्या आहेत। आता आपण छान तेल गरम होऊ द्यायचं व्यवस्थित। पुरीला तळण्यासाठी तेल गरम पाहिजे, तरच छान पुरी जी आहे ना आपली मस्त अशी फुलते। अशा पद्धतीने आता आपण सर्व पुऱ्या ज्या आहे ना तळून घेऊया। बघा, कलर किती सुंदर आलेला आहे पुरीला। आषाढ स्पेशल पुऱ्या तुम्हाला आज कशा वाटल्या ते मला नक्की सांगा। पुऱ्यांमध्ये मेथी टाकल्यामुळे ना आणि कोथिंबीर टाकल्यामुळे कलर खूप सुंदर येतो, तुम्ही पाहू शकता, आणि चवीला पण खूप छान लागतात। एकदा तुम्ही नक्की करून पहा। ह्या पुऱ्या ज्या आहेत ना आपण प्रवासात घेऊन जाऊ शकतो, म्हणजे 7-8 दिवस आरामात टिकतात। त्यानंतर मुलांना टिफिनमध्ये देता येतं, मुलं तेच खाऊन कंटाळा करतात। आणि बघा, तुम्ही लहान मुलं मेथीची भाजी वगैरे खायला खूप कंटाळा करतात, खात नाहीत, त्यामुळे म्हणजे क्वचितच मुलांना आवडतात। त्यामुळे ह्या पद्धतीने जर आपण करून दिलं ना तर नक्कीच मुलं खातात आणि आपल्याला चहासोबत वगैरे किंवा सॉससोबत किंवा असंही खाल्लं तरी चालेल, खूप छान लागतात ह्या पुऱ्या। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा, म्हणजेच आषाढ स्पेशल मसाला पुरी आजची कशी वाटली ते मला नक्की सांगा। आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान रेसिपींसोबत। बाय।